संपूर्ण गौतम बुद्ध वंदना भाग 36वा शील ग्रहण करणे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. मी बुद्ध भगवंतांना नमन करतो. मी बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला नमन करतो. मी बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला नमन करतो. हे पंचांग प्रणाम आहे. पंचांग प्रणाम केल्याने माणसाचे मन शांत होते. शांततेत कार्य पूर्ण होतात. माणसाचा उत्साह वाढतो. आळस निघून जातो. माणसाचा दिवस आनंदात जातो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. जीवनमुक्त व संपूर्ण जागृत बुद्ध भगवंतांना मी नमन करतो. जीवनमुक्त व संपूर्ण जागृत बुद्ध भगवंतांना मी नमन करतो. जीवनमुक्त व संपूर्ण जागृत बुद्ध भगवंतांना मी नमन करतो. बुद्ध भगवंतांना त्रिवार नमन केल्यामुळे मनुष्य भीतीमुक्त होतो. माणसाची सर्व संकटे टळतात. म्हणून बुद्ध भगवंतांना त्रिवार नमन करूनच घर सोडावे. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. मी बुद्ध भगवंतांना शरण जातो. मी बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला शरण जातो. मी बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला शरण जातो. मी दुसऱ्यांदा बुद्ध भगवंतांना शरण जातो. मी दुसऱ्यांदा बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला शरण जातो. मी दुसऱ्यांदा बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला शरण जातो. मी तिसऱ्यांदा बुद्ध भगवंतांना शरण जातो. मी तिसऱ्यांदा बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला शरण जातो. मी तिसऱ्यांदा बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला शरण जातो. हे त्रिशरण आहे.
बुद्ध भगवंतांना, बुद्ध भगवंताच्या बुद्ध धम्माला, बुद्ध भगवंताच्या श्रावक संघाला त्रिवार शरण गेल्यामुळे माणसाचे मन शांत होते. मनुष्यास स्वतःच्या श्वासोच्छवासाकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्ती प्राप्त होते. म्हणजेच आनापानसती करण्याची शक्ती प्राप्त होते. आनापानसती केल्यामुळे मनुष्यास परमसत्याचे दर्शन घडते. मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो, महासुखी होतो. पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी दारू तसेच नशिली पदार्थाचे सेवन करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. जगातील प्रत्येक मनुष्याने जीवहिंसा करू नये. जगामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, मनुष्य आहेत, सर्वांना जीव आहे, सर्वांना मन आहे. जोपर्यंत आपण जागे आहोत तोपर्यंत कोणाचेही मन दुखवू नये. आपल्या शक्तीचा सदुपयोग करावा. मनुष्याने चोरी करू नये, इमानदारी राखावी. मनुष्याने व्याभिचार करू नये, स्वतःची इज्जत कायम ठेवावी. मनुष्याने खोटे बोलू नये, नेहमी सत्य बोलावे. मनुष्याने दारू तसेच नशिली पदार्थाचे सेवन न करता शरीराच्या गरजेनुसारच आहार ग्रहण करावा. हेच पंचशील आहे. हाच शील मार्ग आहे. हाच पावित्र्याचा मार्ग आहे. हाच विशुद्धी मार्ग आहे. मनुष्याने पंचशिलेचे पालन केल्यामुळे, शील ग्रहण केल्यामुळे मनुष्य शीलवान होतो. शीलवान मनुष्यास ध्यान साधना करणे शक्य होते. ध्यान साधना केल्यामुळे मनुष्य ज्ञानी होतो.
विज्ञानी मनुष्य संपूर्ण जागृत असतो. संपूर्ण जागृत मनुष्य बुद्ध असतो. बुद्ध मनुष्य संपूर्ण दुःखातून मुक्त असतो, महासुखी असतो. म्हणून जगातील प्रत्येक मनुष्याने पंचशिलेचे पालन करावे, शील ग्रहण करावे, स्वतः सुखी व्हावे, दुसऱ्यासही सुखी करावे. साधू साधू साधू.